तुम्ही बघू शकता कपड्याचा ढिगारा केवढा आहे. आज जास्त आहेत, नेहमी नसतात एवढे. स्कूलचे आणि आमचे घरचे डेलीचे कपडे पण आज आहेत. म्हणलं चला घालून घेऊ, कारण की आईन गारू आल्या ना गार्डनवरून, मग आमचं चहा पाणी होतं. तुम्हाला आवाज येत नसेल कारण की माझं केलं, कारण की फॅन चालू आहे आणि हरिपाठ पण चालू आहे, त्याच्यामुळे आवाज क्लिअर यायचा नाही. असं माझं संध्याकाळचं 6 म्हणजे क्लास नसल्याचं रुटीन, पण माझं डेली रुटीन पण असंच असतं संध्याकाळचं. कधी कधी मग असं वाटतं की मी काय करत असते, आई गार्डनला गेल्या ना तर येईपर्यंत मग मी क्लासला पटकन आवरलं, कधी झोपले नाही तर शाळेतून आल्याच्या नंतर टिफिन वगैरे वॉश करून घेतले की मग कपड्याच्या घड्या करायला घेते. त्यानंतर आमचं दोघांचं चहा पाणी करायचं, घर आवरायचं, घर आवरत मग हरिपाठ वगैरे लावून द्यायचा. देवाचं गाणं देवाचं झाल्याच्या नंतर मी माझं आवरून मग आम्ही क्लासला जातो, कारण की मग दोन्ही होतं. मग त्या दिवशी आमचा चहा एकत्र होत नाही, आमच्या दोघांचा सरांचा आणि माझा चहा एकत्र होत असतो. नाहीतर मग ज्या दिवशी क्लास नसतो ना त्या दिवशी गार्गी आणि मी आणि आई आम्ही तिघी गप्पा मारत मारत चहा पित असतो. त्यात आमची खोडकर गार्गी खूप मस्ती करत असते, तिला हे पाहिजे ते पाहिजे, आणि खास करून मी घरी असल्यानंतर ती खूप दमवते. तिला एकतर अभ्यास करायचा नसतो, मस्ती करायची असते म्हणून, आणि बाकी काय नाही, असंच असते रोजची सकाळची पहाटे 5 वाजल्यापासूनची संध्याकाळी झोपेपर्यंत. जोपर्यंत गार्गी झोपत नाही तोपर्यंत आम्ही कोणी झोपत नाही. ती आधी आम्हाला झोपी घालते आणि नंतर ती झोपते. आणि उन्हाळ्याच्या पाऊस येत नाही आणि एवढं गरम होतंय. शाळा चालू झाल्यात मुलांच्या. कपड्यांच्या सर्व घड्या घालून झाल्या आणि आता पुढच्या कामाची सुरुवात. झाडलोट करून झाली तोपर्यंत आईने गरमागरम चहा बनवला होता. आम्हाला आमच्या चहाच नाही द्यायचा. मग सगळ्यांनी एकत्र बसून चहाचा आस्वाद घेतला. आणि याचा खास बेत म्हणजे गुलाबजाम. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आधीच तयार ठेवलं होतं. मग त्यात थोडंसं दूध घालून पीठ छान मळून घेतलं. एकसारखे गोल गोल गोळे तयार केले. त्यानंतर गोळे मंद आचेवर ब्राऊन होईपर्यंत सुंदर तळून घेतले.
मी लगेच दुसऱ्या बाजूला गरम गरम पाक तयार ठेवला होता, त्यामध्ये तळलेले गुलाबजाम सोडले आणि काही वेळात मऊ आणि रसाळ स्वादिष्ट गुलाबजाम तयार झाले होते. तुम्हाला हे गुलाबजाम आवडतात का? आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.